लोकशाहीच मान्य असेल तर मला वाटतं त्याच पद्धतीने तालुक्यातले कार्यकर्ते उत्तर देतील. पोलिसांना या संदर्भात चौकशीची सूचना दिलेल्या आहे. आमदारांचा कार्यकर्ता आत्मविश्वास कमी होईल असं काही वाटत असेल कोणाला, असं की काही लोकांनी लोकशाहीचा कौल आता मान्यच केला पाहिजे. साहेब, संगमनेरमध्ये आमदार अमोल खताळे यांच्यावरती हल्ला झालेला आहे. कार्यकर्ते संतप्त आहे. नेमकी या सगळ्यांची काय पार्श्वभूमी समोर आलेली आहे आणि तुमची पहिली प्रतिक्रिया काय आहे? मी प्रथमतः ह्या झालेल्या बॅड हल्ल्याचा मी निषेध करतोय. आता हे जे गुंड जे होते त्याच्यामध्ये त्यांनी हे कोणाचे पुरस्कृत होते, पोलिसांना या संदर्भात चौकशीची सूचना दिलेल्या आहेत. परंतु अशा प्रकारचा बॅड हल्ला करून महायुतीच्या आमदारांचा कार्यकर्ता आत्मविश्वास कमी होईल असं काही वाटत असेल कोणाला, तर मला वाटतं तर त्यांचा तो गैरसमज आहे आणि तो गैरसमजसुद्धा दूर करायला वेळ लागणार नाही. पण शेवटी कायदा हातात घेणं उचित नाही. जी काही कायदेशीर प्रक्रिया आहे ती आता पूर्ण करावी आणि दोषींवर तात्काळ कारवाई करावी अशा सूचना दिलेल्या आहेत. संगमनेरात नेमकं हे सगळं काय सुरू आहे? वैचारिक लढाई एक आता हातापायीवर आलेली आहे काय सांगायचं? असं की काही लोकांनी लोकशाहीचा कौल आता मान्यच केला पाहिजे. आता जर त्यांना लोकशाही मान्य नाही आहे, ठोकशाहीच मान्य असेल तर मला वाटतं त्याच पद्धतीने तालुक्यातले कार्यकर्ते उत्तर देतील. आता isakal.com आहे देशातील नंबर 1 ची मराठी न्यूज वेबसाईट. प्रत्येक अपडेटसाठी isakal.com ला नक्की भेट द्या. साहेब, संगमनेरामध्ये आमदार अमोल खताळे यांच्यावरती हल्ला झालेला आहे. कार्यकर्ते संतप्त आहे. नेमकी या सगळ्यांची काय पार्श्वभूमी समोर आलेली आहे आणि तुमची पहिली प्रतिक्रिया काय आहे? मी प्रथमतः ह्या झालेल्या बॅड हल्ल्याचा मी निषेध करतोय. आता हे जे गुंड जे होते त्याच्यामध्ये त्यांनी हे कोणाचे पुरस्कृत होते, पोलिसांना या संदर्भात चौकशीची सूचना दिलेल्या आहेत. परंतु अशा प्रकारचा बॅड हल्ला करून महायुतीच्या आमदारांचा कार्यकर्ता आत्मविश्वास कमी होईल असं काही वाटत असेल कोणाला, तर मला वाटतं तर त्यांचा तो गैरसमज आहे आणि तो गैरसमजसुद्धा दूर करायला वेळ लागणार नाही. पण शेवटी कायदा हातात घेणं उचित नाही. जी काही कायदेशीर प्रक्रिया आहे ती आता पूर्ण करावी आणि दोषींवर तात्काळ कारवाई करावी अशा सूचना दिलेल्या आहेत. संगमनेरात नेमकं हे सगळं काय सुरू आहे? वैचारिक लढाई एक आता हातापायीवर आलेली आहे काय सांगायचं? असं की काही लोकांनी लोकशाहीचा कौल आता मान्यच केला पाहिजे. आता जर त्यांना लोकशाही मान्य नाही आहे, ठोकशाहीच मान्य असेल तर मला वाटतं त्याच पद्धतीने तालुक्यातले कार्यकर्ते उत्तर देतील. महाराष्ट्रातील सर्व बातम्यांचे विश्वासार्ह व्यासपीठ सकाळच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक, फॉलो आणि सबस्क्राईब करा. तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका.